जय संविधान जय भारत में संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक, पुणे. दिनांक 28/7/2024. बार्टीच्या वतीने पुणे ते पंढरपूर अशी संविधान दिंडी गेली 10 वर्षापासून पंढरपूरला जात असून संविधान दिंडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सर्व भाविक भक्तांना माझा अवसर आहे, आपण पण घरात आपण काय बोलतो, हे चुपस डोकं खाऊ नको, हे चुपस डोकं खाऊ नको. तुम्ही काय करताय? हे चुपस डोकं खाऊ नको म्हणजे आपलं डोकं काय कलिंगड आहे का खायला? पुरुषांचं स्त्री पुरुष समानता सांगतो तुम्हाला. बघा, मुक्ताई, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मुक्ताईचा संस्कार माझ्यावर झाला. संत मुक्ताई आणि ज्ञानेश्वर चाललेले आहेत, ज्ञानेश्वर चाललेले आहेत, ज्ञानेश्वर चाललेले आहेत, ज्ञानेश्वर चालत आहेत असे. आणि पाटाला जो काटा आहे ना, तो पायाला मोडलेला आहे आणि चालताना तो दिसतोय तुमचा, पण त्यांच्या चेहऱ्यावर भाव नाही, असा दुःखी कठीण भाव नाही, शांततेने चाललेले आहेत. तुमचा श्वास चालू आहे काय? हो, तुमचा श्वास चालू आहे काय? श्वास चालू आहे ना तुमचा? नाही, सगळ्यांचा श्वास चालू आहे ना. हा श्वास जो आहे तोपर्यंत आपण जिवंत होणार आणि श्वास सोडता आपण मरणार. मग शांततेने चाललेले आहेत. आणि मग ज्ञानेश्वर काय करतात? सिटीमध्ये जाऊन रडतात. त्यावेळेला मुक्ताई सांगते, काय सांगते? ज्ञानेश्वरा, लोकांनी शिव्या दिलेल्या आहेत, तुला शाप दिलेला आहे, काय कर माहिती आहे काय? हे स्वीकार लोकांचा, उपदेश म्हणून स्वीकार. आपल्याला लोक शिव्या शाप देतात, उपदेश म्हणजे स्वीकार. तू काय करतो? अहंकार आहे तुझ्यामध्ये, लोभ आहे, द्वेष आहे, म्हणून तू रडतो. आणि मग ज्ञानेश्वरांनी ऐकलं, तो ऐकतो तो ज्ञानेश्वर. आपण घरात सगळ्याला चूप असा बोलतो, हे तू चुपास, तू चुपास, माझा ऐका, माझा ऐका, माझा ऐका, माझा ऐका, माझा ऐकायला पाहिजे, माझा ऐकायला पाहिजे, माझा ऐकायला पाहिजे. पण जो ऐकतो तो ज्ञानेश्वर. आपण ऐकून घेतलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? ऐकून आपण ऐकायचं आहे. त्या सुनबाईला तुम्ही म्हणणार, तुम्ही नाही, तुम्ही पण नाही, तुम्ही पण मला माहित नाही, ते पण नाही, तुम्ही तर नाही. सुनबाईला म्हणणार रे का बस, त्या मुलीला म्हणणार का बस, मला शिकवतेस काय? म्हणजे दुसऱ्याला मला शांतता पाहिजे, सगळ्यांनी ग बसा. आपण शांत राहायचं आहे, आपण ऐकून घ्यायचं आहे, आपण ऐकून घ्यायचं आहे. यासाठी मी काळ्या रंगाचा चारले मेकअप करून तुझ्यासमोर आलेलो आहे. मी काय गमती करायला आलेलो नाही तुम्हाला सांगायला. आज काय शिकणार आहे आपण? ऐकून घ्यायला शिकणार आहे. घरामध्ये काय पण बोलू द्या, ऐकून घ्यायचं आहे. काय पण बोलू द्या, ऐकून घ्यायचं आहे. हे तू मूर्ख आहेस मला बोलला, ऐकून घ्यायचं. अरे किती शांतपणा करतो, तरी पण ऐकून घ्या. म्हणजे काय बोलणार माहिती आहे का? तू मूर्ख आहेस पण बोलणार, आणि शांतपणा म्हणतो तो बोलणार. म्हणजे काय जमेल ऐकून घेतलं. आणि मग खऱ्या अर्थानं आपण संविधान दिंडी
आणि परिशुद्धतेकडे जाणार आहे. कारण काय, जर श्वास आहे ना, आपला श्वास आहे, श्वास घेतोय का नाही, श्वास सोडला तर आपण गेलो काय. या संमेलनात हा संविधान दिंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला आम्ही आता काही वेळात सुरुवात करीत आहोत. बघा सगळ्या वारकऱ्यांच्या खांद्यावर भगवा फडकतोय. कशामुळे? भगवा फडकत फडकत राही व्यापली अखंड अधिकाराभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं आणि मी बोलतोय म्हणून संविधान दिंडी आहे. काय आहे संविधान दिंडी? कारण काय? आरक्षणाचे जनक होते छत्रपती राजश्री शाहूच्या पाया.
रम्य भाषा बाबासाहेब म्हटले शिक्षित मुलाला म्हणायचं ज्या समाजात जन्माला आला त्या समाजाला जर अंधश्रद्धेतून व्यसनातून कर्मकांडातून आहे नाही तर त्या डिग्रीला हिरोईन म्हणतात. आणि म्हणून मी लिहिला बहु ज्याचे भाग्य लिहिले बहु ज्याचे भाग्य लिहिले सावित्री ज्योतिबा फुले सावित्री ज्योतिबा फुले सावित्री ज्योतिबा फुले. काय केलं वंचित पीडित शिकविले हे वंचित पीडित शिकविले हे वंचित पीडित शिकविले रोगार काठी रोगार नारी शिकली पृथ्वीचा प्रलय होई भयंकर मोठी आपत्ती येईल भूकंप होईल अशा काळात पहिल्यांदा जर शाळेला गेली असेल कोण तर ज्ञानज्योती मुक्ता साळवे. आणि म्हणून मी लिहिला ज्ञानज्योती मुक्ता साळवे काय केलं ज्ञानाचा रचला पाया पहिल्यांदा शाळेत गेली. अरे या महिलांना माता भगिनींना चूल आणि मूल बोलायची बंदी जर विधवा झाली तर सती जायची पद्धत त्या काळात पहिल्यांदा शिकलेली मुक्ता साळवे. आणि म्हणून मी लिहिला ज्ञानज्योती मुक्ता साळवे ज्ञानाचा रचला पाया अनुभव होता हे किती संतांची आमावर छाया काय केलं संत टुकी हा जगाचा गुरु गाडगे बाबा आमचे गुरु गाडगे बाबा आमचे गुरु गाडगे बाबा आमचे गुरु. काय सांगितलं त्यांनी देव एकच विठ्ठल आहे. संत गाडगे बाबा म्हटले अख्या जगाला जवळ घेऊन विचारायचे बाबा देव किती एक काय म्हणले देव एकच विठ्ठल आहे. त्यांनी संदेश केलाय सुरू त्यांनी संदेश केलाय सुरू त्यांनी संदेश केलाय सुरू. आणि मग बापूरावचे शब्द सुनले भाऊल भुजी हे वंदन भीमराया